हे माता लक्ष्मी, आज या भक्ताला तुझ्या चमत्काराची गरज आहे. हे माता लक्ष्मी, ही कथा मनापासून श्रवण करणाऱ्या मनुष्याच्या जीवनात त्यांना कशाचीही कमी पडू देऊ नको आणि या चालू क्षणाला तुझ्या कृपेचा वर्षाव त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर कर. तथास्तु. आजची कथा हलक्यात घेऊ नको, कारण ही शक्तिशाली कथा शांत मनाने ऐकल्याने ज्यांनी तुला बर्बाद केलं त्यांनाही शिक्षा होईलच, पण त्याचबरोबर तुझ्या नशिबात असा चमत्कार होईल की शत्रू तुझी प्रगती बघत राहतील. इतकी शक्ती या कथेमध्ये आहे. त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देऊ नको. ही कथा ऐकल्याने कितीही मोठ्या भयंकर संकटातून सुटका तर होते, पण आपल्या भाग्यातील आपल्याला त्रास देणारे कितीही मोठे दोष, कितीही मोठे पाप, आजार, रोग, भीती, डिप्रेशन या सर्वांचा नाश होतो. ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा भाग्योदय झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका. माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि वर्षभर घरात सुखसमृद्धी येण्यासाठी प्रेमाने माता लक्ष्मीला प्रिय असलेले हे वाक्य टाईप करा. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. या वाक्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात आणि आजची कथा लाईक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे कितीही मोठे पाप दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा तुम्हाला पुढील कथा संपण्यापूर्वीच प्राप्त होईल. पण या कथेचे फळ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहाल. चला तर मग या पवित्र शक्तिशाली कथेला सुरुवात करूया. भक्तांनो, एकदा भगवान विष्णू नारायण माता लक्ष्मीला सांगतात की प्रिये, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक